रुग्णाची गोपनीय माहिती सार्वजनिक केल्यानं डॉक्टर सुश्रुत घैसास आणि धनंजय केळकरांवर गुन्हा दाखल। पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणी भिसे कुटुंबाची पुण्यातल्या अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार। मंगेशकर रुग्णालयानं गरीब रुग्णांसाठीचा 30 कोटींचा निधी वापरला नाही। धर्मादाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल सादर। एकनाथ शिंदेंनी दिलेली 5 लाख आणि चंद्रकांत पाटील यांनी दिलेली 1 लाखांची मदत भिसे कुटुंबियांनी नाकारली। रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे ईश्वरी भिसेंचा मृत्यू झाला होता। चेंबूरच्या मैत्री पार्कजवळ बांधकाम व्यावसायिक सदरुद्दीन खान याच्यावर गोळीबार। तर अज्ञातांनी 4 ते 5 गोळ्या झाडल्या। सदरुद्दीन खानवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू। मराठीला डावलणाऱ्या बँकांना असोसिएशन मार्फत समज द्या, अन्यथा आम्ही प्रखर आंदोलन केल्यास कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी बँकांची असेल, राज ठाकरेंचा इशारा। अमेरिकेनं भारतावर लावलेला टॅरिफ सध्या 10%च राहणार। तर चीन वगळता अमेरिकेकडनं इतर देशांवरील रेसिप्रोकल टॅरिफला 90 दिवसांची स्थगिती। एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचं 56%च वेतन जमा। तर उरलेलं 44% वेतन कधी मिळेल यासंदर्भात एसटी कर्मचारी चिंतेत। पूर्ण पगार द्या, अन्यथा आंदोलन करणार, एसटी कामगार संघटनांचा इशारा। जेजुरीच्या खंडोबा गडाला राज्यस्तरीय स्मारकाचा दर्जा। राज्य सरकारकडून तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर। 349 कोटींची मंजुरी। नाशिकमध्ये निवृत्त मुख्याध्यापकाकडून पत्नीची गळा दाबून हत्या। पत्नीच्या हत्येनंतर पतीचीही गळफास घेत आत्महत्या। पत्नीला स्वर्गलोकी पाठवलं, आता तिच्यासोबत जातोय, चिठ्ठीत उल्लेख। पश्चिम रेल्वेवर शुक्रवारी आणि शनिवारी मेगा ब्लॉक। 334 लोकल फेऱ्या रद्द। तर माहीम ते बांद्रा या स्थानकांदरम्यान पुलाचा गर्डर बसवण्यात येणार। आयपीएलमध्ये गुजरातचा राजस्थानवर 58 धावांनी दणदणीत विजय। तर साई सुदर्शनची दमदार खेळी, प्रसिद्ध कृष्णाची भेदक गोलंदाजी। तर 8 अंकांसह गुजरात पॉइंट्स टेबलवर अव्वल स्थानी।